मराठी चित्रपटांना चित्रपटगृहामध्ये स्क्रीन मिळत नसल्यानं पनवेलमध्ये मनसे आक्रमक। पनवेलच्या मिराज आणि पीव्हीआर चित्रपटगृहामध्ये जात परप्रांतीय थिएटर मालकांना विचारला मनसेने जाब। मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली वस्त्रोद्योग विभागाची आढावा बैठक। वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरासाठी समिती स्थापन करावी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। जळगावच्या पाटणादेवी परिसरामध्ये मुसळधार पाऊस। मुसळधार पावसानं डोंगरी नदीला पूर आल्यानं चंदिका देवीच्या दर्शनासाठी आलेले असंख्य भाविक अडकले। नागपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं नागपूर वर्धा रस्त्यावर मोठं झाड पडलं। मुख्य रस्त्यावर झाड पडल्यानं एका बाजूची वाहतूक पोलिसांनी केली बंद। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यामध्ये जोरदार पावसानं चापनेर परिसरात नदी नाल्यांना नदीला पूर आल्यानं बोलठेक, गुदमा आणि चापानेर गावांचा संपर्कही तुटला। नंदुरबारमध्ये रस्त्याअभावी गर्भवती महिलेचे हाल। रस्ता नसल्यानं गर्भवती महिलेचा बांबूच्या झोळीतून वेदनादायी प्रवास। रस्ता तयार करून देण्याची येथील ग्रामस्थांची शासनाकडे मागणी। जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग होणार। गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा। पुणे जिल्ह्यातील भाटघर धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले। पहिल्यांदाच धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। अमरावती जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं उतवली आणि या धारणी दरम्यानच्या नदीला पूर, तर नदीवरून वाहू लागलं पुराचं पाणी। पुलावरून पाणी वाहत असता वाहन चालकाचा थरारक व्हिडिओ समोर। वर्धा हिंगणघाट मार्गावर बस आणि ट्रेलरचा भीषण अपघात। अपघातामध्ये बस चालकासह 10 ते 12 प्रवासी जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।